आणि डॉक्टरचं नातं कसं असतं? तुमचं आणि माझं आहे ना अगदी तसं. आता तुम्ही जर मला बोलवलं तर मी मना करू शकते का? बापरे, एवढं? इमर्जन्सी मध्ये आम्हाला डॉक्टरांना बोलवावं लागतं ना. कधी असते कधी ही इमर्जन्सी? कधी इमर्जन्सी काय सांगून येते का? ते काय जेवण आहे वेळच्या वेळी यायला? इमर्जन्सी इमर्जन्सी ना चुंबनासारखी असते, कधी घ्यावीशी वाटते. म्हणजे सकाळ, संध्याकाळ, रात्री पण? अगदी पहाटेही. अगदी डोळ्यावर मस्त झोप असताना इमर्जन्सी येते आमची. आतापर्यंत तुम्ही किती वेळा डॉक्टरला बोलवले इमर्जन्सीसाठी? अनेकदा, कधी कधी तर एका रात्री 2-3 वेळा सुद्धा. म्हणजे एका विशिष्ट डॉक्टराला? उदाहरणार्थ डॉक्टर सद्दा फुल्ले? नाही, त्या बाबतीत आम्हाला चॉईस नसतो. म्हणजे ऑन ड्युटी जे डॉक्टर असतात ना त्यांनाच बोलवावं लागतं. कधी कधी असतात काय खडूस डॉक्टर, त्यांनाही बोलवावं लागतं. आज आपला हनीमून झाला आणि उद्या अशी पहाटे इमर्जन्सी येऊ शकते. हो. काय असं ओरडायला काय झालं? तर पेशंट सिरियस असला तर डॉक्टरांना बोलवावंच लागतं. अहो, पेशंटचा जीवन मरणाचा प्रश्न असतो. अच्छा अच्छा अच्छा, पेशंटच्या इमर्जन्सी बद्दल बोलताय? हो, मग तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं अहो, मी संजीवनी हॉस्पिटल मधनं बोलतोय. 12 नंबरच्या पेशंटची नाडी सापडत नाही. अरे नाडी सापडत नाही म्हणून तुम्ही तिला बोलवताय? अरे बाजारातनं नवीन नाडी घेऊन या ना. रुपयाच्या नाडीसाठी माझी महत्वाची रात्र का बिघडवताय? अहो, काहीतरीच काय बोलताय. हाताची नाडी लागत नाहीये. हा, एक मिनिट. मंगला, बघ कोणाचा फोन आहे. नाडी सापडत नाही तुला बोलवताय? काय माणसाचं देखील. हॅलो, हा मंगला बोलतीये. हा 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 हो, आले मी. हॉस्पिटलमध्ये ना इमर्जन्सी आली आहे. त्या पेशंट स्टेबल झाला की मी येते परत. पण इकडे मी अनस्टेबल आहे, त्याचं काय? हो हो, पटतंय मला, पण काय करणार, इमर्जन्सी आहे ना. मी येते ना पटकन. शेवटी तू आलीस. ऑफकोर्स तुम्ही बोलवलात आणि मी नाही येणार. असं कसं असू शकतं? पण आता तुझं लग्न झालंय ग. तर मग काय झालं? एक नातं वाढलं म्हणून इतर नाती तुटणार का? अगं तुझ्या नवऱ्याला काय वाटेल? त्याला काय वाटणार? मी त्याला सगळं काही समजावलंय. मी त्याला सांगितलंय की माझी इतर नाती तुटणार नाही म्हणून. बिचारा भोळा आहे का तुझा नवरा? बरं आहे ना, नाहीतर आपल्या इमर्जन्सीची वाट लागली असती. अरे बापरे, अजून नाही आली. डॉक्टर, मला ना मिस्टर सानंदचं खूप टेन्शन आहे. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? अहो, तेही या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. हार्टचे पेशंट येतात, त्यांचं अजून ऑपरेशन नाही झालंय. त्यांना जर कुठून कळलं तर? म्हणजे नवऱ्याला कळेलच कसं? ही गोष्ट आपल्या दोघातलीच आहे. अहो पण डॉक्टर, भिंतींनाही कान असतात. जर कोणाला कळलं तर आणि कोणी त्यांना सांगितलं तर? अगं कोण सांगणार आहे? नुकतंच लग्न झालंय, फार कोणाला माहित पण नाही त्याबद्दल. नाही सर. बघ, हे काय आपल्याला नवीन आहे का? याआधी आपल्याला कितीतरी वेळा करायला लागलंय. आपल्या प्रोफेशन मध्ये हे करावंच लागतं. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. काय वेगळं एवढं? हो, ही गोष्ट प्रेग्नन्सीची आहे. हॅलो समीर, मी बोलतोय. वाटोळ झालं, माझं वाटोळ झालं. अरे फसलो गेलो मी.
अरे मंगला आणि डॉक्टर वाटवेचं नक्कीच लफड आहे. हा, मी माझ्या कानाने ऐकलंय. अरे ती आता प्रेग्नंट आहे म्हणे, म्हणून तिने माझ्याशी लग्न केलं, कारण तिला तिचं पाप माझ्या नावाखाली लपवायचं होतं. तरी मी मी विचार करत होतो की माझ्यासारख्या एका सरळ साध्या माणसाबरोबर इतकी सुंदर मुलगी लग्न कशी काय करू शकते, पटकन कशी हो म्हणते मला. नाही नाही समीर, आता ठरलं, पक्क ठरलंय. आधी त्या डॉक्टर वाटवेची हत्या, मग माझी आत्महत्या. डॉक्टर, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आले. काय रिपोर्ट्स काय? प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी. आता कळलं कोणाची आहे ते. कोणाची? डॉक्टर सानेंची. पुन्हा डॉक्टर, नवीन डॉक्टर साने. सर, हे रिपोर्ट्स घेऊन मी डॉक्टर भटांकडे गेले होते, त्यांचंही ओपिनियन घेतलं मी. डॉक्टर भटाना कशाला? डॉक्टर भट, डॉक्टर साने, डॉक्टर वाटवे याच्यात तिघ आहेत काय? अहो सर, कॉम्प्लिकेशन तर तितके होते की त्यांना इन्व्हॉल्व करणं गरजेचं होतं. कुणाच्या प्रेग्नन्सी बद्दल बोलते तुम्ही? मिसेस सानेंच्या प्रेग्नन्सी बद्दल बोलतेय मी. मला वाटलं तुम्ही प्रेग्नंट आहात. मी? डॉक्टर, कालच तर लग्न झालंय माझं, आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच हॉस्पिटलमध्ये यावं लागलं. पण विनीत खूप चांगले आहेत. माझ्या प्रोफेशन बद्दल खूप आदर आहे त्यांना. सर, आता बराच उशीर झालाय. विनीत वाट बघत असतील, मी येते. समीर, तुम्ही इथे? तुम्ही दोघं बरोबर? बरोबर नाही रे, म्हणजे कंपनी द्यायला बोललो होतो हिने. याने काय रे, आहे ना? ग्रेट आहे बाबा तुमची मैत्री. समीर, हे नोबल प्रोफेशन आहे. नर्स जरी क्षणाची पत्नी असली तर ती अनंत काळाची पेशंटची सिस्टर असते, हे त्या सुशीला तिथे जाऊन सांगणार आहे मी. अरे म्हणजे तू एवढ्यासाठी सिंगापूरला जाणार? त्याच्या नाकावर टिचून हनीमून करणार आहे. सुशील कोण आहे? सुशील? शील नाही तो सुशील. चल. डॉक्टरच्या वेशात छान दिसतोस तू. कुठल्याही माणसाचं काम ही त्याची ओळख असते, आणि मग अशा ठराविक पेशाला गैरसमजाची जर फोडणी मिळाली तर मग ती आयुष्यभर टिकते. आमचं नाटक सिनेमावाल्यांचं पण तसंच आहे. म्हणूनच म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं.